नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नंदुरबारमध्ये संत रामपालजी महाराजांचा जिल्हा सत्संग सोहळा संपन्न। शेकडो भाविकांची उपस्थिती। नमस्कार, येथील शाहीर हरिभाऊ मराठा पाटील मंगल कार्यालयात रविवार दिनांक 11 रोजी संत रामपालजी महाराज यांच्या जिल्हा सत्संगाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यात नंदुरबार जिल्ह्यासह शहादा, तळोदा, धडगाव, अक्कलकुवा आणि नवापूर तालुक्यातील शेकडो अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रोजेक्टरच्या माध्यमातून झालेल्या या सत्संगात भक्ती, मानवता आणि निस्वार्थ सेवेचा संदेश देण्यात आला। सत्संगादरम्यान संत रामपालजी महाराज यांनी संत गरीबदासजी महाराज यांच्या जीवनातील अलौकिक प्रसंगांचे वर्णन केले। परमेश्वराने जिंदा महात्म्याच्या रूपात प्रकट होऊन गरीबदासजींना दर्शन दिले आणि त्यांना सतलोक, अमरलोक दाखवला। या अनुभवानंतर गरीबदासजी महाराजांनी ईश्वराचे वर्णन करताना म्हटले, हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, जात जुलाहा भेद न पाया, काशी माहे कबीर हुआ। या वाणीचा अर्थ असा की तोच एक परमेश्वर आहे ज्याने आदरणीय नानक देवजी दादू साहेब यांना दर्शन दिले आणि काशीमध्ये कबीर विणकराच्या रूपात प्रकट होऊन जगाला सत्य मार्ग दाखवला, परंतु सामान्य माणसाला त्यांचा भेद उमजला नाही। महाराजांनी सत्संगात दोन महत्त्वाच्या दोह्यांद्वारे मानवी जीवनाचे सार्थक कशात आहे हे पटवून दिले। ते म्हणतात, कबीर, राम रटत दरिद्र भलो, टूटी घर की छान, वो सुंदर महल किस काम के जहां भक्ती नहीं भगवान। अर्थात ज्या घरात ईश्वराची भक्ती नाही असे आलिशान महाल कामाचे नाहीत, त्याऐवजी तुटकी झोपडी आणि गरिबी परवडली जिथे किमान ईश्वराचे नामस्मरण केले जाते। भक्तीविना भौतिक सुख व्यर्थ आहे। कबीर, सब जग निर्धना, धनवंता न कोय, धनवंता सोई जानिये, जिसपे राम नाम धन होय। अर्थात या जगात कोणीही आर्थिक श्रीमंतीने खऱ्या अर्थाने श्रीमंत होत नाही। खरा धनवान तोच आहे ज्याच्याकडे सद्गुरूंच्या भक्तीचे आणि रामनामाचे अनमोल धन आहे। हे धनच जीवाचे कल्याण करते। सत्संगात अन्नपूर्णा मोहिमे अंतर्गत हरियाणातील धनाना येथील सुरेश आणि रोहित या पिता पुत्राची सत्यकथा दाखवण्यात आली। नैसर्गिक आपत्तीत सर्वस्व गमावलेल्या आणि पूर्णतः अपंग झालेल्या सुरेश यांच्यासाठी संत रामपालजी महाराज मदतीला धावून आले। संत रामपालजी महाराजांच्या अन्नपूर्णा मोहिमेंतर्गत त्यांना घर, अन्न आणि शिक्षणाची मदत देऊन उभारी देण्यात आली, जे पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवेदारांनी विविध आघाड्यांवर आपली सेवा अर्पण केली। यामध्ये भाविकांना मार्ग दाखवण्यासाठी सेवेकरी भर रस्त्यात उभे होते। वाहनांची आणि चप्पल बुटांची शिस्तबद्ध व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय आणि आध्यात्मिक ज्ञान प्रसारासाठी पुस्तक स्टॉल्स। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भाविकांना चहा बिस्किटांचा अल्पोपहार देण्यात आला, ज्यानंतर या मंगलमय सोहळ्याची सांगता झाली। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी, नंदुरबार। आज हमारे नंदुरबार शहर में परम पूज्य संत रामपाल जी महाराज का सत्संग का आयोजन रखा गया है और हमारे हिंदू धर्म के, सनातन धर्म के सदग्रंथों के अंदर, सभी धर्मों के सदग्रंथों के अंदर छुपे हुए गुण रहस्यों को जन समुदाय को बताने के लिए हमने आज यहाँ शास्त्रों की स्टॉल प्रदर्शनी का आयोजन किया है, जिसमें हमारे धर्म गुरुओं ने छुपे हुए गुण रहस्यों के बारे में आज तक कभी किसी ने नहीं बताया। हमारे पूज्य गुरुदेव संत रामपाल जी महाराज ने छुपे हुए गुण रहस्यों को उजागर किया, हम सब भक्तात्माओं को विस्तार पूर्वक बताया और यही हम जन समुदाय को बताना चाहते हैं। इसके लिए हमने ये स्टॉल प्रदर्शनी, शास्त्रों की प्रदर्शनी लगा रखी। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।